नमस्कार. आज गुरुवार दिनांक 21 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेत्यांनी काल देशव्यापी संपाची हाक दिली होती. दरम्यान नांदेड जिल्ह्यातून संपला मोठा प्रतिसाद मिळाला असून 2863 औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवली होती. काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात संघटन सृजन अभियान नुकतेच राबवण्यात आले होते. दरम्यान काल रात्री उशिरा नवनियुक्त काँग्रेस अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली असून नांदेड दक्षिण काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी खासदार रवींद्र चव्हाण, नांदेड उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल पावडे तर महानगर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक अब्दुल गफार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहस्त्रकुंड येथील डॉक्टर शिल्पा वाळकीकर यांनी आपले दागिने सुरक्षित राहावेत या उद्देशाने त्यांच्या कुटुंबातील 3 पिढ्यांचे घरगुती संबंध असलेल्या सकवान ज्वेलर्सचे मालक सतीश सकवान यांच्याकडे 2013 मध्ये 18 तोळे 4 ग्रॅम सोने ठेवले होते. मात्र सोने परत न देता सकवान यांनी परस्पर विकून फसवणूक केल्याची बाब उघडकीस येताच डॉक्टर वाळकीकर यांनी इस्लापूर पोलीस ठाण्यात सतीश सकवान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पशुसंवर्धन विभाग नांदेड व महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने काल 20 मे रोजी पशुसंवर्धन दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विधान परिषद नांदेड मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.